भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म षष्ठ खंड भाग भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन, त्यामधील भाग पहिला भगवान बुद्ध व त्यांचे समर्थक, त्यामधील पाठ पहिला बिंबिसार राजाचे दान. बिंबिसार राजा हा तथागतांचा फक्त अनुयायीच नव्हता, तो त्यांचा परमभक्त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता. भक्त कोण म्हटलं माहिती आहे त्याला? भक्त म्हणजे भक्ता शब्द तेव्हाच लागते का तो भगवंताबद्दल कोणाचं काहीच नाही ऐकू शकत, काहीच नाही, एक तीळ मात्रही नाही. कोणी काही सांगितलेले तो भगवंताबद्दल वाईट शब्द ऐकू शकत नाही, असा तो होता. म्हणजे एकदम प्रामाणिक, एकदम म्हणजे असा त्याला म्हणू का भगवंताप्रती तो एकदम निष्ठावान होता असा, म्हणून त्याला म्हटलं गेलेला आहे भक्त. तो त्यांचा परमभक्त आणि त्यांचा धम्माचा एक प्रमुख आधार होता. उपासक झाल्यावर बिंबिसाराने विचारले, भिक्खू संघासह भगवान उद्या मजकडे भोजन घेण्यास संमती देतील काय? तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली. आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले आहे असे समजल्यावर बिंबिसार राजा आपल्या आसनावरून उठला. त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो निघून गेला. असं गोल घुमत असते भगवंतापुढे. त्यावेळेस ते राजकांनी भगवंताला असे गोल घुमायचे 3 वेळा आणि मग निघून जाते. कोणी 5 वेळा घुमत असेल, कोणी 10 वेळा घुमत असेल, कोणी 20 वेळा, त्यांच्या श्रद्धेनुसार ते असे प्रदक्षिणा घालून निघून जात असत. रात्र संपताच बिंबिसाराने उत्तमोत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना तो म्हणाला, भगवान वेळ झाली, भोजन तयार आहे. तथागतांनी 2 प्रहर होण्यापूर्वी चिवर परिधान केले. उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्व जटिल भिक्खू समवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला. तथागत बिंबिसार राजाच्या महालाकडे निघाले. 2 प्रहर म्हणजे रात्रभरात 3 प्रहर असतात. त्यामध्ये 6 ते 10पर्यंत पहिली असते म्हणजे प्रहर, 10 ते 2पर्यंत दुसरी प्रहर असते आणि 2 ते 6पर्यंत तिसरी प्रहर असते. तो त्या 10 ते 2च्या प्रहरमध्ये भगवंत निघाले पायी. रात्र संपताच बिंबिसाराने उत्तमोत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना तो म्हणाला, भगवान वेळ झाली, भोजन तयार आहे. तथागतांनी 2 प्रहर होण्यापूर्वी चिवर परिधान केले. उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्व जटिल भिक्खू समवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला. तथागत बिंबिसार राजाच्या महालाकडे निघाले. तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर भिक्खूंसह ते बसले. बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुख स्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थित भिक्खू वर्गांना स्वतःच्या हातांनी भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षापात्र धुवून स्वच्छ करताच बिंबिसार राजा त्यांच्या जवळ बसला. त्यांच्या जवळ बसल्यावर बिंबिसार राजा विचार करू लागला, तथागतांसाठी निवासाची जागा कुठे बरे निवडावी? गावांपासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको. त्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावी.
दिवसा गजबजलेली नाही अशी शांत रात्री जनसमर्दापासून दूर एकांतात आणि निवृत्तवासास अनुकूल अशी बिंबिसार राजाला मग आठवले माझे वेळुवन उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही. शिवाय येण्या जाण्यास सोयीस्कर बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघास मी ह्या वेळुवन उद्यानाचे दान केले तर मग बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्णपात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला, आपण ज्याचे प्रमुख आहात त्या भिक्खू संघास माझे वेळुवन उद्यान मी दान देत आहे. तथागतांनी उद्यानाचा स्वीकार केला. तथागतांनी नंतर प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित, उद्युक्त आणि आनंदित केले व आपल्या स्थानावरून उठून ते निघून गेले. ह्या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्खूंना सांगितले, भिक्खूंनो, ह्या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हास अनुमती देत आहे. त्यानंतर 2 अनाथ पिंडकाचे दान. म्हणजे बिंबिसार राजांना खूप मोठं वेळुवन दान दिलं भगवंतांना. आजही त्याचं तिथं अस्तित्व आहे. त्याचं ते कमी झालं. पहिले ते खूप मोठं होतं, नंतर मग त्याचं कंपाऊंड झालं. आता ते तेवढं आहे तर ते अजून खूप मोठं होतं. त्यानंतर 2 अनाथ पिंडकाचे दान. अनाथ पिंडक दीक्षा घेतल्यानंतर एकदा भगवंता तथागतांकडे गेला. त्यांच्या उजव्या बाजूला आसनस्थ झाल्यावर तो म्हणाला, भगवान, आपणास माहीत आहे की धन धान्य समृद्ध आणि शांतीपूर्ण अशा श्रावस्तीत मी वास्तव्य करीत आहे. तिथे प्रसेनजित राजा अधिकारावर आहे. तिथे एक विहार बांधावा अशी माझी मनीषा आहे. आपण मनीषा नावही असते. मनीषा म्हणजे माझी इच्छा आहे. अशी माझी मनीषा आहे. आपण कृपा करून, मनीषा म्हणजे एक प्रकार त्याचा अर्थ असाही होते, मनाची इच्छा. मनीषा, मनाची इच्छा म्हणजे मनीषा. अशी माझी मनीषा आहे. आपण कृपा करून श्रावस्तीत यावे आणि विहाराच्या दानाचा स्वीकार करावा. तथागतांनी मुग्ध राहून दान ग्रहणास संमती दर्शविली. निराधारांचा मित्र आणि अनाथांचा आश्रयदाता असा तो अनाथ पिंडक घरी परतताना राजकुमार जिताचे हरित वृक्षवाटिकांनी आणि निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण असलेले उद्यान त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्याने विचार केला, हे रमणीय स्थान तथागतांच्या भिक्खू संघासाठी योजिलेल्या विहारासाठी अनुरूप आहे. आणि मग तो राजकुमाराकडे गेला आणि ते उद्यान विकत घेण्याची अनुज्ञा मागितली. राजकुमार ते उद्यान विकण्यास तयार नव्हता, कारण त्याचे त्याला फार मोल वाटे. प्रथमतः त्याने नकार दर्शविला, पण अखेरीस तो म्हणाला, या सर्व भूमीवर जर तू सुवर्णमुद्रा पसरशील तरच फक्त तुला ते मिळेल. म्हणजे जेवढ्या जागेवर तू सुवर्णमुद्रा पसरवशील सोन्याच्या, तेवढेच तुला ते मिळेल. अनाथ पिंडक आनंदित झाला आणि सुवर्णमुद्रा पसरण्यास त्याने सुरुवात केली. पण जेत म्हणाला, तू तसदी घेऊ नकोस, मला जमीन विकायची नाही. पण अनाथ पिंडकाने आग्रह धरला. त्यांच्यात
वादावादी सुरू होऊन प्रकरण न्यायाधीशाकडे गेले. मध्यंतरी लोकांत ह्या असामान्य न्याय प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राजकुमाराच्या कानी पडणाऱ्या गोष्टीत अनाथपिंडकाच्या श्रीमंतीची तसेच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची हकीकतही आली. म्हणून त्याने त्याच्या योजनेची चौकशी केली. तथागतांचे नाव ऐकताच विहाराच्या संस्थापनेत भाग घेण्यास तो उत्सुक झाला आणि फक्त अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला, जमीन तुझी आहे पण वृक्ष माझे आहे. जमीन तुझी आहे पण वृक्ष माझे आहेत. तथागतांच्या दानात माझा हिस्सा म्हणून ते वृक्ष मी अर्पण करीत आहे. विहाराचा पाया तयार झाल्यावर तथागतांच्या आदेशानुसार प्रमाणबद्ध असा भव्य विहार बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला. अनुरूप अशा शिल्प कामाने त्याला शोभिवंत करण्यात आले. ह्या विहाराला जेतवन असे नाव दिले गेले आणि अनाथपिंडिकाने तथागतांना श्रावस्तीस त्याचे दान स्वीकारण्यास पाचारण केले. तथागत कपिलवस्तूहून श्रावस्तीस त्यासाठी आले. जेव्हा तथागतांनी जेतवनात प्रवेश केला तेव्हा अनाथपिंडिकाने पुष्पवर्षाव केला आणि सुगंधित धूप जाळला. सोन्याच्या झारीतून तथागतांच्या हातावर उदक सोडताना तो म्हणाला, अखिल जगातील भिक्खू संघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणास दान देत आहे. भिक्खू संघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणास दान देत आहे. तथागतांनी दानाचा स्वीकार करताना उत्तर दिले, सर्व अमंगलावर विजय प्राप्त हो. म्हणजे सर्व अकुशल कर्मावर तुला विजय मिळो, म्हणजे तू कुशल कर्माकडे वळत राहो. अशा प्रकारचा भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला. ह्या दानाने दात्याचे आणि अखिल मानवजातीचे कल्याण हो आणि सर्वत्र न्यायाचे वास्तव्य वर्धित हो. म्हणजे या दानाने सर्व मानवजातीचे कल्याण हो असे भगवंतांनी आशीर्वाद दिला आणि सर्वत्र न्यायाचे वास्तव्य वर्धित हो, म्हणजे सर्व जगामध्ये सर्व संसारामध्ये न्याय प्रस्थापित हो असं भगवंतांनी आशीर्वाद दिला. अनाथपिंडक हा तथागतांच्या 80 प्रमुख शिष्यांपैकी एक होता. त्याला प्रमुख धर्मदाता अशी पदवी होती. प्रमुख धर्मदाता अशी त्याला पदवी होती. त्यानंतर 3 जीवकाचे दान. म्हणजे दानाचे उदाहरण याच्यामध्ये दिलेले आहेत. कशा प्रकारचं दान दिल्यानं बा काय काय उपाधी भगवंताकडून मिळते तर हे आपल्याला यावरून लक्षात येते. त्यानं 3 जीवकाचे दान. जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भिषग्वर जीवक दिवसातून 2 वेळा त्यांच्याकडे जात असे. बिंबिसार राजाने दान केलेले वेडुवन फार दूर असल्याने त्याला जाणवले. राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्याच्या मालकीचे आम्रवन नावाचे उद्यान होते. तिथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावा आणि आम्रवनासहित
तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले. विहार बांधावा आणि तथागतांना आम्रवनासहित त्याचे दान करावे असे त्याला वाटले. ह्या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांपाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली. तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली. मुग्ध राहून म्हणजे शांत राहून, मुक संमती, शांत संमती. त्यानंतर आहे 4 आम्रपालीचे दान. तथागत नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले. त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटले, चल आनंदा, आपण वैशालीला जाऊया. बरं, तर संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला. संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला. नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले. तिथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यास गेले. तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले. तिने पुष्कळ शासकीय वाहने मागून त्यांपैकी एकात स्वतः आरूढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली. जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली. मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली. ती तशी बसल्यावर तथागतांनी तिला धर्मोपदेश केला. नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली, भगवान भिक्खू संघासहित उदयिक मजकडे भोजनास येतील काय? उदयिक म्हणजे उद्या. भगवान भिक्खू संघासहित उदयिक मजकडे भोजनास येतील काय? तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली. आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला. हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले. नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघाली. वैशालीच्या लिच्छवींना समजले की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावयाचे होते. म्हणून त्यांनीही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकात एक जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले. आम्रपालीची आणि त्यांची परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली. त्या तरुण लिच्छवीच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक, आसाला आस आणि जुलाजू असे जोराने घासत गेले. तेव्हा ते तिला म्हणाले, आम्रपाली, आमच्या रथांना अशी टक्कर देत तू का बरी निघाली आहेस? महाराज, आत्ताच मी तथागतांना भिक्खू संघासहित उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे. आम्रपाली बोलली, हे सौभाग्य आम्हास प्रदान कर. आम्ही तुला एक लक्ष्य देऊ करतो. महाराज, वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील
प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही. म्हणजे पहा कशा प्रकारचं ते दान तिनं भोजनाचं स्वीकारलं, तर तिला ते पैसे भेटू राहिले एवढी मोठी संपत्ती, तरी ते त्यांना ट्रान्सफर नाही करू राहिली भोजनदान. पहा असं म्हणजे भगवंताचे तिथं वलय लक्षात येते यावरून आपल्याला. लिच्छवी हातावरे, लिच्छवी हातवारे करीत बोलले, ह्या आम्रपालीने आम्हास हरविले. आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले. आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रक्रम मिळवावा ह्या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले. लिच्छवी दुरून येताना दिसताच तथागत भिक्खूंना म्हणाले, आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी ह्या लिच्छवीकडे पाहावे, ह्या लिच्छवीच्या समुदायाकडे पाहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे. हे परलोकातील जणू देवच आहेत, परलोकातील जणू देवच आहेत. देव मनुष्यानं पूजिता बुद्धो भगवाती, म्हणजे राजे लोकांना त्यावेळेस देव म्हणत होते. रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले. नंतर तथागतांना उद्देशून ते बोलले. तथागतांनी भिक्खू संघासह उदयिक आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी. हे लिच्छवी जन हो, उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिला आहे. ते म्हणाले, आम्रपालीने आपल्याला हरविल्याची लिच्छवीची आता खात्री पटली. तथागतांनी आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले. रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रासादात साखर भातादी मिष्टाने तयार करून ती तथागतांना म्हणाली, महाराज वेळ झाली, भोजन तयार आहे. पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खूं संघासह आम्रपालीच्या प्रासादात ते गेले. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले. मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखर भात व मिष्ठान्ने वाढली आणि पोट भरेतो त्यांना जातीने आग्रह केला. भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले. आम्रपाली नंतर त्यांच्या शेजारी चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली, भगवान, आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे. तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यानंतर ते तिथून निघून गेले. तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यानंतर ते निघून गेले. बघा, अशा प्रकारचे दान भगवंतांना त्या काळात झालं. त्यानंतर आहे 5 विशाखेची दानशूरता. विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. तिला बरीच मुले व नातवंडे होती. जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी
विशाखा गेली आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही सारखा पाऊस पडला. भिक्खूंनी अंग ओले राहू नये म्हणून आपली चिवरे काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला. दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली, भगवान, मला आपणाकडून 8 वर हवे आहेत. भगवान म्हणाले, विशाखा, वर कोणते आहेत ते समजल्या वाचून तथागत वर देऊ शकत नाही. विशाखा बोलली, मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवी असेच आहेत. तथागतांनी अनुज्ञा देताच विशाखा बोलली, भगवान, आयुष्यभर वर्षा कालात भिक्खू संघाला चिवरे द्यावी आणि अशी माझी मनीषा आहे. तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना व आजारी तसेच त्यांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे. आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खू संघाला खीर तसेच भिक्खुनींना स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागतांकडून हे अष्टवर मागण्यात तुझा काय हेतू आहे? आणि विशाखा बोलली, भगवान, मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खू संघाला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली, पण ती विहारात पोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूंनी आपापली वस्त्रे उतरून ठेवली असल्याचे तिच्या दुष्टोत्पत्तीस आले. तिला असे वाटले की ते भिक्खू नसून पावसात देह भिजवून घेणारे कोणी नग्न तपस्वी आहेत, म्हणून ती परतली. तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले. भगवान, नग्नता अपवित्र आणि किडसवाणी असते. ह्यामुळेच संघाला आजन्म वर्षावासास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली. भगवान, अशी मी इच्छा प्रकट केली. म्हणजे वस्त्र द्यावा, काही एक वस्त्र ओले होतील म्हणून दुसरे वस्त्र द्यावं, त्याकरता वर्षावासात उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली. माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगावयाचे म्हणजे दुरून येणारे भिक्खू सरळे मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहीत नसल्यामुळे भिक्षा मिळविताना वाटेत थकून जातात. भगवान, ह्यामुळेच विहारात येणाऱ्या भिक्खूंची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळवता कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोचेल. साहजिकच मार्ग काटता तो थकून जाईल. चौथे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. पाचवे म्हणजे रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूला बाहेर जाऊन भिक्षा मिळवण्यास सवड मिळणार नाही. सहावे म्हणजे रुग्ण भिक्खूला उपासक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्यांचा अंतही होईल. सातवे म्हणजे भगवान, आपण खिरीची प्रशंसा केली आहे की तिच्यामुळे बुद्धी तल्लख होते, भूक तहान शमते, निरोगी माणसास
ती पौष्टिक आणि रुग्णास पथ्यकारक ठरते. म्हणून आजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी मनीषा आहे. म्हणजे जे जे अडचणी येतात बा त्याच्या सोयीस्कर मी त्यांना काहीतरी करील अशी माझी इच्छा आहे. शेवटचे म्हणजे भगवान अचिरावती नदीत भिक्खुनी गणिका समवेत विवस्त्रावस्थेत तटापाशी स्नान करीत असतात. गणिका त्यावेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात, तारुण्यात पवित्र राखण्यात काय फायदा? प्रश्न. वृद्धापकाळी पावित्र्य राखा म्हणजे दोन्ही साधेल. भगवान नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र, किळसवाणी आणि तिटकारा आणणारी गोष्ट आहे. माझ्यावर मागण्याचे हे प्रयोजन आहे म्हणजे मी त्यांची सोय करीन अशी ती म्हणाली. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागतांकडून हे 8 वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे? विशाखा म्हणाली, वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील आणि तथागतांकडे आल्यावर ते विचारतील, अमुक भिक्खू निधन पावला, आता त्याला काय गती मिळेल? त्यावर अशी त्यांची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की त्याला मार्गफल प्राप्त झाले आहे, किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे, किंवा त्याला अर्हतत्व प्राप्त झाले आहे. आणि मग मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारील की प्रस्तुत भिक्खू श्रावस्तीत कधी पूर्वी होता काय? आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्की वर्षावासासाठी त्याला चिवरे प्राप्त झाली असतील, किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल, किंवा त्या रुग्णाईतला किंवा त्याची शुश्रूषा करणाऱ्या अन्न मिळाले असेल, किंवा त्याला आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असेल, आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल. म्हणजे काय म्हणते भगवंत, तुला काय भेटल? ते म्हणते फक्त मला आनंद भेटत बा या गोष्टीपासून, हे केल्यामुळे, ही सेवा केल्यामुळे. म्हणजे बा त्याचा लोभ नाही आहे, ते आनंद प्राप्त होईल बा, फक्त माझ्या समाधान होईल माझ्या मनाचं, मला आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शांती प्राप्त होईल. शांतीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल. एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्त संबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल. भगवान, हे 8 वर मागण्यात माझा हा लाभ होणार आहे, फक्त शांतीसाठी आणि मनाच्या अनुभूतीसाठी. त्यावर तथागत म्हणाले, विशाखे, हे फार बरे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे 8 वर मागितलेस. जे प्राप्त आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे. तथागत म्हणाले, जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे. उलट जे राग लोभादी मनोविकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणे हे खराब भूमीत बीज पेरण्यासारखे आहे. दानाचा स्वीकार करणाऱ्याचे मनोविकार गुणविकासास कुंठित करून टाकतात. त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखेचे आभार मानले. शील संपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थी
वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य दुःखनाशक आणि सुखकारक ठरेल. अपवित्र आणि कलंक ह्यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठित असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल. सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल. विशाखेने पूर्वाराम विहार संघास दान दिला आणि उपासकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला. म्हणजे भगवंत म्हणतात बा, ज्याच्याकडे त्या दानाचा जो योग्य उपयोग करू शकते त्यालाच दान द्या. जो त्या दानाचा योग्य उपयोग करू शकत नाही तो त्याला दान देऊ नका. मग त्याच्यामध्ये भगवंताने सांगितलं शील असलं पाहिजे आणि जे कोणी दान देतात त्याला त्याच्या मनात श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेनं दान द्या, मनापासून द्या, तरच त्या दानाचा लाभ होतो. आणि भगवंत इथंच थांबले नाही, तर भगवंतांनी सगळ्यावर अनुकंपा केली. मग कोणी व्यक्ती कसाही असो तो त्याचे कर्म आहे, त्याला पण काही ना काही कोरभर द्या म्हणते भगवंत. असं नाही म्हटलं भगवंत का बा याला सोडा, याला नका द्या, असं नाही. मग कोणी कशाही याचा हे असो त्याला पण भगवंत म्हणतात तुमच्या घासातला घास द्या, त्याचे कर्म तो भोगन, तुमचे कुशल कर्म वाढतात. आणि जे व्यक्ती ज्या ज्या प्रकारे असतील त्यालासुद्धा त्या व्यक्तीचे गणिकानं दान दिलं, याचा मतलब तिचंसुद्धा पुण्य वाढलं, तिचे ते दोष कमी झाले असं त्याचा अर्थ होते. म्हणजे अलग अलग कुशल कर्मामध्ये कोण किती लेवल नाही त्या सगळ्या व्यक्तींनी भगवंतांना दान दिलं. म्हणजे अकुशल कर्माने जगणाऱ्या व्यक्तींनी दान दिलं, कुशल कर्माने जगणाऱ्या व्यक्तींनी दान दिलं, आणि कोणी कुशल कोणी अकुशल दोन्ही प्रकारे जगणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा भगवंतांना दान दिलं. याचा मतलब भगवंतांना ज्या ज्या लोकांनी दान दिलं त्या लोकांचे कुशल कर्म वाढले, त्यांचा दोष कमी झाला आणि ते त्या दिशेनं त्यांना शांती लाभली. सगळ्यात मेन शांती लाभणं हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आता चांगल्या शांतीने लाभत जीवनात. बम माय श्रीमंती, बम पैसा तरी शांती नाही, बम गरीब आहे तरी शांती नाही, गरिबी नाही जास्त अमीरी नाही, मध्यम वर्गामध्ये आहे त्यालाही शांती नाही. का? धम्माचा अभाव. धम्म समजून घेणे, धम्माच्या तरतुदी पूर्ण करणे, धम्माचा मार्ग त्याला त्या दिशेनं वाटचाल करणे. मग तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, त्यालेच मनाची शांती लाभते. नाहीतर शांती लाभत नाही. तर कोणाकोणाले दुःखी होते. मग तो एकटा राहत असेल किंवा परिवारामध्ये राहत असेल किंवा लय लोकांमध्ये राहत असेल, कुठेही राहत असेल, जर तो धम्माच्या मार्गी नाही तो घाबरतो, त्याला भीती वाटते आणि त्याला शांत चित्ताने झोप लागत नाही. त्याला मग झोपीत राहील असं वाटेल इथून कोणी पळालं, इथून काहीतरी गेलं, भीते. का होते असं? कारण त्याच्या मनामध्ये धम्माचा अभाव आहे. त्याला मनात भीती निर्माण होते, त्याला संकटे येतात, तो विचित्र प्रकारचा जगू लागतो, त्याचं ते पूर्ण भ्रमित तो जगू लागतो आणि त्याला भयंकर त्रास होतात, वेदना होतात. आणि ह्या वेदना हा त्रास दूर करण्यासाठी भगवान बुद्धांचा धम्म आहे, भगवान बुद्धांचा धम्म आहे, भगवान बुद्धांचा धम्म आहे. हा धम्म आपण समजून घ्याल आणि त्या दिशेनं वाटचाल कराल. मनुष्य कधीही आपल्यामध्ये परिपूर्ण होत नाही. तो कधी हे ऐकतो तर हे बाजू अधुरी राहते, ही ऐकली तर ती बाजू अधुरी राहते, ती ऐकली तर ही बाजू अधुरी राहते. कुठल्या ना कुठल्या बाबतीत मनुष्य अज्ञानी असतो. म्हणून आपण स्वतःला कधीही परिपूर्ण समजू नये, कारण आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी हा सतत शिकत राहत असतो. आपण विद्यार्थी म्हणून आपण एक विद्यार्थी म्हणून सतत शिकत राहण्यासाठी प्रयत्नरत राहायला पाहिजे. तरच तो त्या धम्माला समजण्यामध्ये आपला जीवन कंठित करू शकतो, त्या जीवनामध्ये तो उतरू शकतो. नाही तर आम्हाला तर हे माहीतच आहे, आम्ही सगळंच वाचलं. अहंकारात येते मग अंगात, आणि अहंकार अंगात आला तर दोष घडते, आणि दोष घडला तर मग हानी होते. कसं असते, एखादा असते ना PhD आहो ना मी, डबल MA,
4-5 डिग्र्या, 5-6 डिग्र्या. अहंकार जर अंगात आला तर मग मी याचं ऐकू काय? आता 10वीच आहे, 5वीच आहे. अरे बाबा त्याच्यावेळी कुशल कर्म किती आहे? तो 5वी असं अनपढ का असे ना, त्यावेळी कुशल कर्म किती आहे, त्यावेळी धम्माचं बल किती आहे हे बघ. धम्माचं बल म्हणून म्हटलं गेलेलं आहे, धम्म बडा बलवान, धम्म सदा रक्षा करे. मग तो कोणी असो, गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, सगळ्यांचं धम्म हा रक्षण करते. म्हणून धम्म हा वारंवार श्रवण केला पाहिजे, वारंवार श्रवण केला पाहिजे, वारंवार श्रवण केला पाहिजे. आपण धम्म हा वारंवार श्रवण कराल, समजून घ्याल आणि त्या दिशेने वाटचाल कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.